हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपल्या किचनमध्ये बनते मस्त सॉफ्ट क्रीमी मार्केटपेक्षा पण एकदम मस्त मँगो आईस्क्रीम, आणि ते सुद्धा आपल्या घरातल्याच साहित्यांमध्ये। चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मँगो आईस्क्रीमसाठी 2 आंबे घेतलेले आहेत, एक मोठी वाटी फुल फॅट दूध घेतलेला आहे, ही दुधावरची साय घेतली आहे, ही मी एक छोटी वाटी घेतलेली आहे। यापेक्षा जर जास्त टाकली तर खूपच छान क्रीमी आईस्क्रीम तयार होतं। साखर 3 चमचे घेतले आहेत मी, आणि त्याच सोबत अर्धी वाटी व्हिपिंग क्रीम घेतली आहे। केक साठी जी क्रीम आपण वापरतो ना, तीच क्रीम घेतलेली आहे मी। आंबे स्वच्छ धुवून कापून घ्यायचे। आंबे गोड आहेत आणि त्याच सोबत आपण जी व्हिपिंग क्रीम वापरतोय ती सुद्धा गोडच आहे, म्हणून मी इथे कमी साखरेचा वापर करते। तुम्ही आवडीनुसार साखरेचा वापर करू शकता। दोन्ही आंबे कापून झालेले आहेत। या थोड्याशा ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या मी बाजूला काढून ठेवते, आणि हा जो बाकीचा संपूर्ण आंब्याचा गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। आंब्यासोबतच यामध्ये साखर टाकून घेऊयात। त्याच सोबत दुधाची साय सुद्धा ओतायची आहे, आणि दूध सुद्धा आताच ओतायचं आहे। हे गरम करून थंड केलेलं दूध आहे मी। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचंय। हे सर्व साहित्य मिक्स झाल्यावर यामध्ये आता आपल्याला व्हिपिंग क्रीम टाकायची आहे। या क्रीममुळे काय होतं की आईस्क्रीम मस्त सॉफ्ट होते, त्याचा बर्फ होत नाही। हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। व्हिपिंग क्रीम ऐवजी मार्केटमध्ये जी फ्रेश क्रीम मिळते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, आणि दोन्ही वापरायचं नसेल तर आपली जी दुधाची साय आहे तिचं प्रमाण वाढवा, मस्त आईस्क्रीम तयार होतं। तर एकदम सॉफ्ट आपला आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे। याला एका डब्यात काढून घेऊयात। माझ्याकडे हा प्लास्टिकचा एक डब्बा आहे, याला स्वच्छ धुवून मी कोरडं करून घेतलंय। आपला आईस्क्रीम बेस मी यामध्ये काढून घेतेय। मी इथे व्हिपिंग क्रीम वापरलेली आहे, म्हणून मी हे असंच 8-9 तासांसाठी फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे। जर व्हिपिंग क्रीम शिवाय आईस्क्रीम करत असाल तर 3 ते 4 तासांनी आईस्क्रीमचा डब्बा फ्रीझरमधून बाहेर काढायचा आणि पुन्हा एकदा मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं, आणि मग 6 ते 7 तासांसाठी सेट करायला पुन्हा डीप फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचं। आपण जे आंब्याचे काप करून घेतले होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत। त्याला हलक्या हाताने मिक्स करायचंय। यावर झाकण ठेवायचंय। व्यवस्थित झाकण लावून एक 8 ते 9 तास किंवा रात्रभर आपला आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचं। आपला आईस्क्रीम छान सेट झालेला आहे। मी हे रात्रभर आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवलं होतं। हे बघा किती मस्त, एकदम सॉफ्ट, मार्केटपेक्षा पण छान, आणि ते सुद्धा घरातल्या साहित्यामध्ये आपलं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।